नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना अंडा मसाला कसा करायचा ना त्याची रेसिपी बघणार आहे आपण. खूप सोप्पा आहे, पटकन होणार आहे. अंडी आणल्यानंतर तुमच्या घरातलं सगळं साहित्य वापरून करायचं आहे. तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पहिल्यांदा बघूया. इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत. 1 वाटी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून. कोथिंबीर घेतलेली आहे. आले लसूण पेस्टची पाव चमचा घेतलेली मी. हा मटण मसाला किंवा चिकन मसाला काय असेल तो घेतला तरी चालेल, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो वापरा. हळद घेतलेली मी. हा गरम मसाला घेतलेला आहे. लाल तिखट आपलं घरचं काय असेल ते तुम्ही जे वापरता ते, आणि मीठ चवीनुसार. आता आपण तेल तापत ठेवलेले, आपण तेल पहिल्यांदा तापून घेऊया व्यवस्थित. तर आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण पहिल्यांदा कांदा त्यात भाजायला टाकायचा आहे. तर त्याच्यात आपण गॅस मिडियम करून घ्यायचा आहे. आता आपण त्यात कांदा घालून कांदा चांगला गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचा आहे. कांदा तुम्ही बारीक चिरून घ्या, म्हणजे तो व्यवस्थित आपला परतला जाईल. कांदा आपण चांगला आता लालसर परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपला कांदा बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आपण त्यात टॅमॅटो घालायचा आहे, म्हणजे दोन्ही पण चांगलं मस्त मऊ शिजलं जाईल आपले. तर आपण 1 टॅमॅटो मी घेतलेला आहे बारीक चिरून, तो पण आपण चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे तेलात. तर आपला कांदा आणि टॅमॅटो चांगला मऊ शिजलेला आहे. आपण त्यात आले लसूण पेस्ट टाकून घेऊया. पाव चमचा आले लसूण पेस्ट टाकायची आपल्याला. ती पण चांगली परतून घ्यायची आपल्याला. थोडीशी कोथिंबीर पण मी घालणार आहे आता, आणि उरलेली कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहे. आता हे चांगलं अजून एक 5 मिनिट आपण परतून घेऊया सगळं साहित्य. मग आपण पावडर मसाले सगळे टाकायचे. आता आपला पूर्ण कांदा टोमॅटो सगळा मऊ शिजलेले, तर आपण सगळे पावडर मसाले टाकून घेऊया. त्यात आपण पाव चमचा हळद कलरसाठी, मटण मसाला किंवा चिकन मसाला जो अवेलेबल असेल तो 1 चमचा. जसे तुमचे क्वांटिटी आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाले घाला. तिखट कसं पाहिजे त्या पद्धतीनं. गरम मसाला अर्धा चमचा, आणि लाल तिखट 1 चमचा घालणार आहे मी. तर ते मसाले पण आपण चांगले व्यवस्थित परतून घेऊया परत एकदा. आपण मीठ सगळ्यात शेवटी घालणार आहे, म्हणजे अंडा आपण टाकायच्या आधी मीठ घालून घ्यायचं आपण, म्हणजे आपल्याला रशाचा अंदाज येईल आणि मीठ बरोबर आपल्याला परफेक्ट पडेल. आता आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे मसाला. आता आपण यात पाणी घालायचं आहे, आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ग्रेव्ही टाईप करायचं आहे आपल्याला ते. एक मी 5 मिनटं जरा परतून घेतो. तर आपला मसाला बघा चांगला परतला गेलेला आहे. तर आपण पाणी इतपत घालायचं आहे की आपला अंडं जे आहे ना ते शिजलं जाईल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे. आपल्याला थोडंसं ग्रेव्ही टाईप रस्सा पाहिजे. आपल्याला अजून लागेल पाणी. मी हे पूर्ण 1 वाटी भरून मी पाणी त्यात टाकलेलं आहे, का आता आपल्याला अंडं त्यात कुक व्हायला पाहिजे. तर आपण त्यात मीठ घालून घेऊया. गॅस एकदम बारीक केला आहे मी. मीठ चवीनुसार घालायचं आपल्याला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण एकदा. आता आपण काय करायचे, तर अंडी फोडून टाकायची. तर अंडी फोडून आपल्याला डायरेक्ट त्यात सोडायची आहेत. अंडी मी कच्ची घेतलेली, उकडलेली नाही आहे त्याच्यात. आपण ती अंडी फोडून आता त्यात टाकूया. नाही तर तुम्हाला डायरेक्ट ह्यात फोडून टाकता येत नसेल, तुम्ही काय करायचं, एखादी वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये ते अंडं फोडून घ्यायचं. आणि त्या अंडे ना आपल्याला अल्ला त्यात सोडून द्यायचं. अशा आपण सगळे अंडी त्यात सोडून घेऊया. तिसरं अंडं पण आपण त्यात सोडायचं. आता आपल्याला हे हलवायचं नाही अजिबात.
हे असंच झाकण ठेवून आपण त्याला अंड पूर्ण कुक होऊन देणार आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवतो आणि एकदम बारीक गॅसवरती एक 10 ते 15 मिनिटं मी अंड चांगलं शिजून देणार आहे. तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत. एक साईड पूर्ण कुक झालेली, तर आपण आता ती पलटी करून घेणार आहोत. पलटी करायसाठी असा खोलगट चमचा घ्यायचा. केअरफुली आपल्याला पलटी करायची आहे. काय होईल ते दोन्हीकडनं अंड कुक होईल. अजून एक 10 मिनिटं मी बारीक गॅसवरती अंड शिजून देणार आहे. मग आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. तर आता मी 10 मिनिटं परत त्याला शिजवण्यासाठी ठेवतो. मग आपण त्याला सर्व करूया. आपला गरमागरम असा अंडा मसाला खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही भाकरी, भात किंवा तांदळाची भाकरी ह्याच्याबरोबर सर्व करू शकता. तुम्हाला चपातीबरोबर जरी सर्व करायचं असेल तुम्ही तो सर्व करू शकता. तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. सोपा आहे आणि पटकन होणार आहे. त्यासाठी काही मसाला वाटण घाटण अशी करायची गरज नाही आहे. तुम्ही कांदा आहे ते पटकन चिरला तर तुमचा अंडा मसाला 10 ते 15 मिनिटात होण्यासारखा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंट्समध्ये कसा झाला तो. आणि जर माझी ही अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच रेसिपी बघत जाऊ पुढे. धन्यवाद.